सर्व पत्रकार बांधवांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीने स्वागत करतो आणि माननीय आमदार साहेबांना विनंती करतो की आपण पत्रकार परिषदेला संबोधित करा। नमस्कार। आपल्या धाराशिवच्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने काही महत्त्वाचे मुद्दे आपल्या सर्वांच्या समोर मांडायचे होते। आपल्याला कल्पना आहे की भारतीय जनता पार्टीने धाराशिव शहरातल्या प्रत्येक घरामध्ये आवर्जून भेट देण्याचा कार्यक्रम केला होता आणि या डोर टू डोर कॅम्पेनच्या माध्यमातून आम्ही नागरिकांबरोबर बसून चर्चा केली होती। त्यांच्या भागातल्या नेमक्या आता अडचणी काय आहेत आणि त्याचबरोबरीने धाराशिवमध्ये आता आपल्याला काय काय करून पाहिजे, त्याच्यामध्ये खूप चांगल्या सूचना आलेल्या आहेत। जाहीरनाम्यामध्ये त्याच्यातल्या ज्या सूचनांचा आम्ही अंमल करायचं ठरवलं आहे त्या आम्ही नक्कीच घेणार आहोत। परंतु कॉमन काही गोष्टी आल्या, काही गोष्टी, काही मुद्दे असे आहेत की जे सर्वदूर लोक अपेक्षा व्यक्त करत आहेत। असे 5 मुद्दे आज मी आपल्यासमोर मांडणार आहोत आणि ह्या 5 विषयांच्या बद्दल भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही कटिबद्ध आहोत। हे 5ही मुद्दे, 5ही विषय लवकरात लवकर अतिशय योग्य पद्धतीने मार्गी लावण्याच्या बाबतीत आम्ही निर्धार केलेला आहे। पहिला विषय आहे तो म्हणजे आपल्या धाराशिव शहरामध्ये 24 तास पाणी उपलब्ध करून देण्याचा। आजची परिस्थिती आपल्याला कल्पना आहे आणि आपल्यातले 30च्या पेक्षा जास्त वयाचे काय आहेत का? 30 पेक्षा जास्त आहेत? किती आहेत? आहेत का नक्की? सगळेच आहेत। मग आपल्यापैकी अनेकांना कदाचित आठवत असेल किंवा माहिती असेल की आपल्या शहराला अनेक वर्ष पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत प्रचंड अडचणी होत्या। तेरणावरनं पाणी तर आपण आणलंच होतं, परंतु परिस्थिती बिकट होत गेल्यामुळे आपण रिव्हरवरनं आणलं। आपण म्हणजे डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी अगदी रायगावावरनं आणलं आणि एक परिस्थिती अशी देखील उद्भवली जेव्हा आपण चोराखळी आणि आंबेहोळवरनं 100 टँकरने पाणी आपल्या शहरात आणायचो। स्वाभाविकच आहे की तेव्हाची परिस्थिती आता राहिलेली नाही आहे आणि त्याचं मूळ कारण हे की आदरणीय डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी उजनी धरणामध्ये धाराशिव शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षण करून घेतलं आणि मग UIDSSMT योजनेच्या माध्यमातून आपण केंद्र सरकारची मदत घेऊन, राज्य सरकारची मदत घेऊन, MIDCची मदत घेऊन आपण ती योजना जी आहे ती पूर्ण केली। आज पाणी येते ते तिथनं येते, परंतु त्याच्याच बरोबरीने आपण इतर काही पाणी पुरवठ्याच्या योजनांच्या बद्दल आत्ता नियोजन केलेलं आहे आणि त्या नियोजनाच्या बद्दल जास्त माहिती न देता आज मी इतकंच आपल्याला सांगणार आहे की येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये धाराशिव शहर जिथे 100 टँकरने 20-20, 30-30 किलोमीटरवरनं पाणी आणावं लागत होतं, त्या शहराला दररोज 24 तास पाणी देण्याच्या बाबतीतला निर्धार जो आहे तो भारतीय जनता पार्टीने केलेला आहे। हा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा जो आहे तो रस्त्याच्या बाबतीत, नालीच्या बाबतीत आणि लाईटच्या बाबतीत। या बाबतीत देखील आपल्याला कल्पना आहे की साधारण 117 कोटी रुपये आणि इतर काही गोष्टी ॲड केल्या तर जवळजवळ 150 कोटी रुपयाची कामं आहेत किंवा नजीकच्या काळात चालू होणार आहेत। हे समजा 150 जर असतील तर पुढच्या 5 वर्षात किमान या कामांसाठी 300 कोटी तरी उपलब्ध व्हावे या बाबतीतला देखील आम्ही निश्चय केलेला आहे आणि त्या अनुषंगाने हे अधिकचे 300 कोटी रुपये लाईटसाठी
मग त्याच्यामध्ये सोलर स्ट्रीट लाईट हाही विषय असेल, त्याच्यामध्ये रस्ते असतील आणि नाले असतील. तर हा दुसरा निर्धार आपल्या सर्वांच्या समोर मी व्यक्त करतोय, जो जनतेपर्यंत आपण पोचवावा ही विनंती आहे. तिसरा मुद्दा जो आहे तो साफसफाईच्या बाबतीमध्ये आणि आपला जो गार्बेज डंप आहे, म्हणजे कचरा जिथे आपण आता टाकतो, काय म्हणतो बस कचरा डेपो, डम्पिंग ग्राउंड म्हणा, कचरा डेपो म्हणा, तर आम्ही हा निर्धार केला आहे की साफसफाईच्या बाबतीमध्ये अतिशय अद्ययावत असं इक्विपमेंट, साधनसामुग्री जी आहे ती आणली जाईल, त्याचा वापर केला जाईल आणि कचरा कलेक्ट केल्यानंतर रोजच्या रोज त्याच्यावरती प्रक्रिया होईल, जेणेकरून हे डम्पिंग ग्राउंड किंवा कचऱ्याचे ढीग किंवा डोंगर साचलेत, हा सर्व विषय इतिहास जमा होईल. हा आमचा तिसरा निर्धार आहे. चौथा विषय असा आहे ज्याच्याबद्दल मी काही महिन्यांपूर्वी बोललो होतो आणि आपण त्याच्याबद्दल काही प्रमाणात कृती देखील केली आहे. 4-4 कोटीचे 2 बगीचे आपण साधारण आपल्या शहरामध्ये मंजूर करून घेतलेत. आता नमो उद्यानच्या माध्यमातून 1 कोटीचा अजून एक बगीचा होतोय. आम्ही असा निर्धार करतोय की पुढच्या 5 वर्षामध्ये 25 कोटी रुपये हे आम्ही केवळ उद्यानांसाठी, केवळ उद्यान आणि वृक्ष लागवड या अनुषंगाने 25 कोटी रुपये येणाऱ्या 5 वर्षामध्ये आणण्याचा आमचा निर्धार राहील. आणि धाराशिव शहर हे मुबलक पाणी आणि मोठ्या प्रमाणात बगीचे असलेलं शहर करण्याचा आम्ही निश्चय केलेला आहे. 5वा मुद्दा जो आहे तो आपल्या प्रशासनाच्या बाबतीमध्ये. गेल्या काही वर्षांमध्ये आपण बघितलं प्रशासन कशा पद्धतीने चालवलं गेलं. आम्ही आता असं ठरवलं आहे की पूर्णपणे पारदर्शकता आणली जाईल नगर परिषदेच्या कामकाजामध्ये. भ्रष्टाचार मुक्त आणि पारदर्शक एफिशियंट असं ॲडमिनिस्ट्रेशन करण्याचं आम्ही ठरवलं आहे. त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करायचा आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे जे तंत्रज्ञान वापरत आहेत आपल्या राज्य सरकारला अजून गतिमान आणि पीपल फ्रेंडली करण्यासाठी, तर ते सर्व तंत्रज्ञान अगदी व्हॉट्सॲपवरती अर्ज करता यावे, व्हॉट्सॲपच्या माध्यमातून डॉक्युमेंट्स अपलोड करता यावे, नगर परिषदेमध्ये आम नागरिकाला यायची वेळच पडू नये, शक्यतो यायची वेळच पडू नये. घरी बसल्या बसल्या, ऑफिसमध्ये बसल्या बसल्या त्यांनी त्यांची अडचण व्हॉट्सॲपच्या माध्यमातून मांडावी आणि ती सोडवली जावी. अशा प्रकारचं प्रशासन इथे उपलब्ध करून देण्याचा देखील आमचा निर्धार आहे. हे 5 मुद्दे जे आहेत त्याच्याबद्दल आम्ही कटिबद्ध, वचनबद्ध राहणार आहोत आणि आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत हे 5 विषय पोचवण्याच्या अनुषंगाने आजची ही पत्रकार परिषद आहे. प्रत्येक विषयाच्या साठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्याची आमच्यामध्ये क्षमता आहे. आम्ही जे काही आधी काम केलेलं आहे तो इतिहास आहे की उजनीवरनं पाणी आपण आणलं. हा इतिहास आहे की आपण अनेक इथे नवीन गोष्टी करण्यासाठी जे काही लागतं, मग आता रेल्वेचा मुद्दा असेल किंवा कौडगाव आणि आपल्या वडगावच्या MIDCचा मुद्दा असेल, आपल्या मेडिकल कॉलेजचा मुद्दा असेल किंवा आपल्या नवीन सिव्हिल हॉस्पिटलचा मुद्दा असेल. आता ITIला आपण जे 50-60 कोटी रुपये उपलब्ध करून देणार आहोत तो मुद्दा असेल. जे काही आपल्या शहराच्या विकासासाठी, सर्वांगीण विकासासाठी लागणार आहे ते सर्व उपलब्ध करून देण्याचं आमचं नियोजन आहे. आणि फक्त नियोजन नाही तर अनेक बाबतीत आम्ही कृती केलेली आहे. आणि क्षमतेच्या बाबतीमध्ये आम्हाला पूर्ण कॉन्फिडन्स असल्यामुळे आम्ही हे 5 मुद्दे आपल्यासमोर मांडतो. काही प्रश्न असतील तर जरूर आपण विचारावे. तो निधी आपल्या शहराला उपलब्ध होईल आणि कामं सगळे होतील एवढं करून घेण्याची क्षमता माझ्यात आहे आणि त्या क्षमतेचा योग्य वापर मी केला आहे. कामं बिलकुल सुरू होतील. पुढे काही अजून ह्या भागामध्ये आठवडी बाजार, त्याच्यानंतर नेहरू चौकातला काय म्हणतात शॉपिंग सेंटर, त्याच्यानंतर शेजारीच असलेलं आपलं जिजामाता उद्यान, याच्यापासून अनेक गोष्टी येणार आहेत. दादा
नमो उद्यान जे आहे त्यासाठी जागा कुठं आपल्या शहरामध्ये उपलब्ध असणार आहे? नाही, जी जागा ओपन स्पेस आपल्याकडे उपलब्ध आहे त्याच्यावरती आपण काम करणार आहोत. त्याची पूर्ण यादी जी आहे ती आमच्याकडे उपलब्ध आहे. तुम्हाला पाहिजे असेल तुम्हाला देऊया आम्ही. जवळजवळ बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे ओपन स्पेस मोठे आहेत उपलब्ध आहेत. मुहूर्त अजून नाही काढलेला. मुहूर्त काढला की नक्की कळवेल, पण लवकरात लवकर करणार. त्याचं तंत्रज्ञान जे वापरायचं आहे ते आपण सुनिश्चित केले. शेतकरी त्रस्त झाले, ते डेपो हलवणं खूप गरजेचं आहे. सत्ता आपले तुम्ही ते हलवू शकता एवढं आम्हाला. थोडंसं ॲड करतो मी. तुम्ही राहायला तिकडे आहात का? आता त्यांना आपले लोंढे साहेब खडतर प्रवासवाले, तर त्यांना तुम्ही विचारून घ्या की गेल्या वर्षभरामध्ये त्यांच्या जमिनीचा रेट किती वाढला आहे आणि त्याचं वाढण्याचं खरं कारण काय आहे. त्याचं खरं कारण आहे हे आहे की तिथे आता मेडिकल कॉलेज येते आणि 500 खाटाचा दवाखाना येतो. मग आता नवीन मेडिकल कॉलेज आणि 500 खाटाच्या दवाखान्याच्या शेजारी कचरा डेपो मी राहू देईन का? खरं तर आपले खडतर प्रवासवाले खुश आहेत, कारण त्यांचे जमिनीचे रेट जवळजवळ 5 पट झाले आणि आता त्या भागामध्ये कोणी जमीन विकत नाही आहे, कारण मेडिकल कॉलेज आलं आणि कचरा डेपो हल्ला की रेट अजून वाढणार आहे. ती गायरान जमीन आहे सरकारची, ते सरकारच्या जागेवर आम्ही राहतो, त्याची मालकी हक्काची कामाला देण्याचे काम तेवढे करा म्हणजे आता माझं कामच आहे काम करणं, त्याच्याबद्दल काही अडचण नाही. महाविकास आघाडी म्हणून शिवसेना आपल्यासोबत आहे असं सांगितलं आपल्यासोबत आहे सांगितलं होतं. त्यात शिवसेना होती, पण ते शिवसेनेने देखील आपल्यावर आरोप केले होते ते युती आपल्यामुळे उचलली. काय म्हणते तुम्ही कसं आहे, जिल्ह्याचे पत्रकार आहात, त्यामुळे जिल्ह्यात काय काय चाललंय याच्याकडे तुम्हाला अप टू डेट माहिती पाहिजे. आता मी कुठून आलो? कळंबवरून आलो. कळंबमध्ये आमची भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची नाही कसं नाही हो, आमची असं आमचं लिमिटेड नसतो, व्यापक आहे आमचं. घरामध्ये म्हणजे आमचं खूप मोठं घर आहे, त्यामुळे काही तशी काही अडचण नाही. वेगवेगळे रूम करतो, कधी कधी आम्ही वेगवेगळे त्याच घरामध्ये छोटे वेगवेगळे फ्लॅट करतो. काही अडचण काय नाही. 17 उमेदवारांचे आम्ही आम्हाला पुढे लावले, पण ऐन टायमाला पाटील साहेबांनी आम्हाला धोका दिला. हे धोका जनता त्यांना मतदारातून दाखवेल असा आरोप केला. असं कोणी केला आरोप? जिल्हा अध्यक्ष म्हणजे जिल्हा प्रमुख. माझी चर्चा जी येते तिथे माजी आमदार एक शिवसेनेचे नेते आहेत राजनजी साळवी, यांच्याबरोबर माझी चर्चा झाली होती. त्यामुळे इतर कोणावर मी नाही चर्चा केली. नाही, मी नाही त्यांच्यावर चर्चा केली. तुम्ही त्यांनी केली असेल, मी नाही केली. मी नाही त्यांच्यावर चर्चा केली. कसं आहे, आता सगळे पत्रकार एक आहेत का? तुम्ही आता निळं जॅकेट घालून आलाय, इतर कोणी निळं जॅकेट घातलंय का? यांनी काहीतरी हिरो घातलं. व्हॉइस ऑफ मीडियाचा आहे. व्हॉइस ऑफ मीडियाचा आहे. व्हॉइस ऑफ मीडियाचं असं असतं ना. कशाचं? भुयारी गटार योजना ही संपवण्याची म्हणजे पूर्ण करण्याची जबाबदारी जी आहे ती आम्ही स्वीकारली आहे. त्याच्या जरा गमती ज्या आहेत, ज्या काही गमती आहेत त्या क्लिअर करून ती ऑफकोर्स आपण पूर्ण करणार. त्याच्यामध्ये कुठे काही तांत्रिक फ्लॉज असतील. आज कसं आहे, प्रशासन डिरेक्टली आमचं नाही आहे. नगर परिषद आपली आल्यानंतर पहिलं काम तेच करणार आहे. काय झाले काय नाही झाले इनडायरेक्टली बघणं आणि डिरेक्टली बघणं, जबाबदारी लांबून स्वीकारणं आणि थेट स्वीकारणं थोडा फरक आहे. पण भुयारी गटार योजना आपल्याला पूर्ण करावीच लागेल, त्याला काही पर्याय नाही. तांत्रिक अडचणी इतर काही अडचणी असतील तर समजून घेऊन आपण दूर. नगरपालिकेवर 140 कोटी रुपयांचा घोषणा आहे, म्हणजे विना आहे 140 कोटी, त्याच्यावर काय म्हणतात? मला नाही कल्पना. पालिका आमच्याकडे आल्यानंतर सक्षमपणे त्याचं उत्तर देऊ आम्ही. माहितीचं काय होतं? नगर परिषद 8 नाही 12 येतं. 16 यायला हवं पण 12 येतं.
मी काय सांगितलं की मी ते आत्ता सांगणार नाही, परंतु मी निर्धार माझं वचन देतोय की मी हे करणार. कसं करणार सांगणार नाही, कारण मग त्याच्यामध्ये असे उपप्रश्न निघणार. काय करायचं माझ्या डोक्यात क्लिअर आहे आणि तांत्रिकदृष्ट्या क्लिअर आहे. त्यामुळे बाकी मी आता नाही बोलणार, पण एक गोष्ट नक्की सांगेन की आपल्याला 24 तास पाणी, आणि हे मी आज सांगत नाही आहे, मी जवळजवळ 7-8 वर्षापूर्वी म्हटलं होतं की UID SSMT 1 या योजनेतनं एकदा काम झालं की दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण 24 तास करू. तेव्हा दुर्दैवाने प्रशासनाशी निगडीत माझं काम नव्हतं, इतर लोक बघत होते, तेव्हा ते होऊ शकलं नाही. पण धाराशिवला पाणी 24 तास उपलब्ध करणं शहराला, आपली ओळख जी आहे, जी निगेटिव्ह ओळख आहे, ती बेसिकली ही होती की दुष्काळी भाग, शहरामध्ये प्यायलाही पाणी नाही, कुठे बगीचे नाहीत. ह्या 2 गोष्टी मला डेफिनेटली पुसायच्या, म्हणून मी प्राधान्याने 1 नंबरचा मुद्दा तो सांगितला. सर, शाळेसंदर्भात आपल्या धाराशिव शहरामध्ये नगर परिषद जे शाळा आहेत धाराशिव शहराच्या, त्याच्यामध्ये भरपूर सोयी नाही आहेत मुलांना, त्यामुळे मुलांचा टक्का तिथं कमी होतोय. त्यासाठी आपली जर इथं सत्ता आली तर आज मी सांगितल्याप्रमाणे माझे 5 मुद्देच आहेत. तुम्ही सांगितलेला विषयही महत्त्वाचा आहे आणि त्या सूचनांमध्ये आमच्याकडे आलाय, त्याच्याबद्दल नक्की आपण ॲक्ट करणार, कारवाई नक्की करणार. तुम्हाला एक उदाहरण देतो. तुळजापूरला अशात आपण एक शाळा दुरुस्त केली, नवीन इमारत बांधली. तुम्ही जर जाऊन बघू शकलात तर नक्की तुम्हाला कळेल की पुढे आपण काय करणार आहोत धाराशिवमध्ये. किंवा तिथे एक ॲस्ट्रोटर्फचं एक हे केलं आहे, नवीन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स केले तुळजापूरला, तुम्ही बघून या. तसंच आपण इथे प्लॅन केलं. फक्त इथे डायरेक्ट आपले अधिकार कमी असल्यामुळे आपल्याला ते इम्प्लिमेंट करायला जरा अडचण आहे.